नमस्कार, लेट्स कुक विथ शीतल या आपल्या चॅनलवरती सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपल्या किचनमध्ये बनते भाजणीशिवाय झटपट तयार होणारी कुरकुरीत चकली। अजिबात तेलकट न होता न बिघडता एकदम परफेक्ट महिनाभर टिकणारी कुरकुरीत चकली कशी बनवायची ते बघूया। चकलीसाठी 3 वाट्या तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। चकली बनवताना एखादं भांड मापासाठी ठरवून ठेवायचं, म्हणजे चकली आपली अजिबात बिघडत नाही। 3 वाट्या तांदूळ घेतल्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी बेसन घ्यायचं आहे। बेसन मी चाळून नाही घेतलं, यात गुठळ्या आहेत म्हणून 1 वाटीपेक्षा थोडंसं कमी मोजलं गेलंय। 1 चमचा ओवा हातावर असा चोळून टाकायचा। 2 चमचे तीळ टाकायचे आहेत आणि या पिठाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। चकलीसाठी आपलं कोरडं पीठ हे तयार आहे। आता एखाद्या पसरड भांड्यामध्ये ज्या वाटीने आपण पीठ मोजलं होतं त्याच वाटीने 2 वाट्या पाणी ओतायचं। 4 वाट्या पिठाला 2 वाटी पाणी आरामात पुरते, पण तांदळाच्या पिठाला किती पाणी लागेल त्यानुसार थोडंसं पाणी कमी जास्त करून घ्यायचं। या पाण्यामध्ये चकलीच्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याचसोबत 3 चमचे तूप टाकायचं आहे। हे तूप रूम टेम्परेचरवर वापरतेय मी। 2 चमचे तिखट टाकायचं आहे। लाल मिरची पावडर वापरते, आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता। थोडीशी हळद टाकायची आहे, थोडंसं हिंग टाकायचंय आणि या पाण्याला व्यवस्थित एक उकळी येऊ द्यायची। पाण्याला छान उकळी आली की यामध्ये आपण बनवून ठेवलेलं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि या पिठाला गॅस बारीक करून पटकन मिक्स करून घ्यायचं। चकलीचं पीठ आपण नॉर्मली गरम पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये मळत असतो, पण या पद्धतीत केलं की चकली तळताना फारसा वेळ लागत नाही, चकली तेलकट होत नाही आणि एकदम परफेक्ट कुरकुरीत होते। आता हे पीठ कोरडं दिसत असेल, पण मळताना लक्षात येईल की हे एकदम व्यवस्थित आहे। आपलं पीठ मिक्स करून झालं की गॅस बंद करायचा आणि यावर झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटं याला थंड करून घ्यायचं आहे। चकलीच्या पिठामध्ये आपण मोहन न टाकता यामध्ये आपण पाण्यातच तूप टाकलं होतं, त्यामुळे चकली कडक न होता मस्त खुसखुशीत होते। 15 मिनिटांनी हे पीठ कोमट झालं की एका ताटामध्ये काढून घ्यायचं। आपल्या हाताला चटके लागणार नाहीत, हाताला सहन होईल इतपत याला थंड करून घ्यायचं आहे आणि ह्या पिठाला व्यवस्थित घट्ट मळून घ्यायचं। गरज वाटलीच तर हात ओला करून हे पीठ मळायचं, पण पीठ मळताना यामध्ये पाणी ओतायचं नाही। पिठासाठी आपण हे जे सांगितलेलं प्रमाण आहे ते एकदम परफेक्ट आहे, एक्स्ट्रा पाण्याची गरज लागत नाही। आपलं चकलीचं पीठ हे मळून तयार आहे, तर पुरेसा पिठाचा गोळा घेऊन याला थोडंसं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना पाणी किंवा तेल काहीही लावण्याची गरज नाही। चकलीचा साचा घ्यायचा, त्याला सुद्धा तेल लावण्याची अजिबात गरज नाही। मळलेला जो पिठाचा गोळा आहे हा या साच्यामध्ये व्यवस्थित गच्च भरायचा, म्हणजे पीठ व्यवस्थित भरलं गेलं की पोकळी राहणार नाही आणि चकल्या तुटणार नाहीत। याचं झाकण व्यवस्थित घट्ट लावून घ्यायचं। मी इथे हे छोटे 2 प्लेट्स घेतलेले आहेत, यावरती चकली पाडून घ्यायची आहे। चकल्या एकदम जवळ जवळ चिटकवून पाडायच्या, म्हणजे तळताना त्या तेलात सुटत नाहीत। पीठ असं हे घट्ट मळलं की चकलीला छान काटे येतात। अशाच पद्धतीत सगळ्या चकल्या बनवून घ्यायच्या। चकल्या तळण्यासाठी तेल एकदम कडकडीत गरम करायचं। तेल छान गरम झालं की गॅस बारीक करून या तेलामध्ये चकल्या सोडायच्या आहेत। भांड्यामध्ये पुरतील तेवढ्या चकल्या एकदम टाकून घ्यायच्या। तेलाचं टेम्परेचर थोडंसं कमी झालं की गॅस मध्यम आचेवर करून कुरकुरीत मस्त सोनेरी रंग येईपर्यंत या चकल्या तळून घ्यायच्या आहेत। या चकलीसाठी आपण पीठ हे उकळून घेतलं होतं, म्हणून तळण्यासाठी याला फारसा वेळ लागत नाही, या पटकन तळल्या जातात। चकली सोडताना तेल हे नेहमी कडकडीत तेलामध्ये मध्यम आचेवर तळून घ्यायचं। आपल्या मस्त कुरकुरीत महिनाभर टिकणाऱ्या झटपट तयार झालेल्या चकल्या तयार आहेत आणि हे बघा, हे अजिबात तेलकट झालेल्या नाहीयेत। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। थँक्यू।